10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पदवी परीक्षा चांगल्या मार्गाने पास आणि दोन मुलांचा माधव काळेंची मुलगी माधुरी हिने केला तेव्हा माधुरीचे साक्ष घेण्याकरिता तिला कडकड्यात बोलवण्याची परवानगी द्यावी नाही. साक्षीदार माधुरी अजय पंत आपण मला एक सांगा, कडकड्यात उभा असलेल्या आरोपीशी तुमचं नातं काय? रक्ताचं की मानलेलं? आपलं आरोपीशी रक्ताचं नातं असून सुद्धा आपण प्रत्यक्ष भावाविरुद्ध फिर्याद केली. जन्मदात्या बापाची व धाकट्या बहिणीची निर्घृण हत्या करणाऱ्या व्यक्तीविषयी मी गुन्हा दाखल नाही करणार. काय करणार? ज्या हाताने बहिणीचं रक्षण करायला पाहिजे होतं त्या हाताने तिचा गळा दाबून निर्घृण खून केला या माणसाने. ज्या बापाची म्हातारपणी आधाराची काठी व्हायला पाहिजे त्या बापाचा गळा दाबून खून केला या माणसाने. न्यायाधीश साहेब, मुद्दा संग्रहित करा. बरं माधुरपंत, आपण म्हणताय की आरोपी विजयने माधव काका व मंजूचा खून केला, तर मला एक सांगा, आपण विजयला प्रत्यक्ष खून करताना बघितलं काय? पण मी आणि अजय पंत जेव्हा बाबांना भेटायला गेलो तेव्हा घराबाहेर घाबरत घाबरत पडताना मी बघितलं. आपण आरोपीला खुनी समजता, पण आपण प्रत्यक्ष विजयला खून करताना बघितलं काय? न्यायाधीश साहेब, मुद्दा संग्रहित करा. न्यायाधीश साहेब, आरोपी विजयला माहित होते की आपल्याला खून करताना कुणीही बघितलं नाही आणि हे कोर्टात सिद्ध सुद्धा होणार नाही. न्यायाधीश साहेब, आरोपी कसला तरी छोटासा पुरावा शोधतो आणि त्यामुळे तो ओळखतो आणि आज विजयच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं. ज्या विजयने खून केला ती वीट पलीकडच्या कचरापेटीत सापडली. त्या विटेवरचे ठसे आणि विजयच्या हातावरचे ठसे पोलीस तपासात एकदम तंतोतंत जुळतात. न्यायाधीश, तेव्हा माझी कोर्टाला विनंती आहे की या क्रूर नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा घोषित करा. आरोपी विजय माधव काळे, तुम्हाला तुमच्या बचावाखाती तुम्हाला कोर्टाला काही सांगायचं आहे किंवा तुमची बाजू मांडण्याकरता वकील आहे? न्यायाधीश साहेब, आरोपीच्या बाजूने कुठलाही वकील केस लढण्यास तयार नाही. तेव्हा आरोपीच्या घराने येण्यामध्ये कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. तेव्हा न्यायाधीश साहेब, या क्रूर नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा घोषित करा व कोर्टाचा वेळ वाचवा. हो जज साहेब, हो, द्या मला फाशी. फाशीच्या तर लायकीच आहे मी, कारण माझ्या हातातून एक नाही, दोन नाही, तर अख्खे 5-5 खून केले आहेत मी. त्याच्यात काही निष्पाप तर काही या समाजातील वासनांध कपटकारस्थानी लोक होते. जज साहेब, वासनांध कपटकारस्थानी लोक होते. जज साहेब, आज जरी मला फाशीची शिक्षा झाली ना, तरी मला त्याचं तीळ मात्र दुःख करायचं. मला दुःख वाटतंय ना फक्त त्या माझ्या निरपराध बहिणीच्या आणि बाबाच्या मरणाचा. जज साहेब, या जगात एक गुन्हेगार गुन्हा आईच्या उदरातून शिकून येत नसतो, तर या समाजातील वासनांध कपटकारस्थानी लोकांच्या दादागिरीमुळे माझ्यासारख्या सुशिक्षित तरुणाला गुन्हेगार व्हावं लागते. म्हणून जज साहेब, या कोर्टाला, या समाजाला मला सांगायचं आहे जज साहेब, की माझ्यासारख्या सुशिक्षित तरुणाकडून ते 5 खून का झाले, ते 5 खून का केलेत, मी हे कोर्टाला मला सांगायचं आहे जज साहेब. जज साहेब, 3 वर्षापूर्वीची गोष्ट. मी आणि माझं कुटुंब माझ्या आईच्या अकाली मृत्यूनंतरही सुखी समाधानाने जीवन जगलो. माझ्या घरात माझे बाबा, माझ्या 2 बहिणी, अशा या माझ्या सुखी परिवारावर त्यांनीच नालायक नराधमांची क्रूर नजर पडली आणि माझा
माझा हसता खेळता परिवार या जगातून कायमचा निस्तराभूत झाला. ही डीएडची परीक्षा पास होऊन नागपूरहून येणार असल्याची बातमी पोस्टातील दूरध्वनीवरून कळवली आणि त्यानंतरची माझी सत्यकथा मी स्वतः कथन करतो साहेब, मी स्वतः कथन करतो. दोन दिवस झाले हा मुलगा नागपूरला निकाल बघण्यासाठी गेला पण अजूनही त्याचा काही पत्ता लागले नाही. तिकडे निकाल कसा काय लागला त्याने सध्या कळवलं सुद्धा नाही. कदाचित निकाल नापास तर लागला नसेल. नाही, ते शक्य नाही. माझा विजय नापास होणे शक्यच नाही. कसला विचार करतो माधव काका? अहो माधव काका. कोण? पोस्टमन साहेब. अगं माधुरी, मंजू, अगं बाहेर या. काय झालं बाबा? हा आवाज दिला तुम्ही? हो, आवाज दिला. अगं आपला विजय, सांगा बाबा काय अगं झालं? आपला विजय बीएडच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये पास झालेला. काय? खरं सांगताय तुम्ही? होय, आपला विजय मास्तर होणार आता, मास्तर. किती गोड बात बोलली तर तुम्ही. हा? ही, तुला कळलं ना काय झालं ते? हो कळलंय ना, आपल्याला त्या बीएडची परीक्षा पास झालाय. अरे वा वा, लय हुशार आहेस गं तू. हा? पण दादा येणार कधी आहे? आता बघा पोस्टामध्ये फोन आला, 12 वाजेपर्यंत येईन असं म्हणत होता. खरं? हो. किती छान आहे ना दादा, येईल का? तुला आवडलं का दादा? हा? हो. नशीब काढलं पोरानं. मी तर बघत बघते. हा? तुम्ही दादाला घ्यायला चाल ना? हो, जाईन. या मनावर कोणते या. आनंदित दिसतो. होय, आनंदीतच आहे मी. अरे मनोहर, माझा विजय मास्तर होणार, मास्तर. अरे त्या शाळेची फी भरण्यासाठी खूप काय वाटेल ते काम केलं माझ्या विषयी. अरे त्याच तर हे परिश्रमाचे स्थळ आहे. अरे तू त्या विजयला शिकवण्यासाठी तू स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं आणि स्वतः तू उपाशी राहून त्याचं शिक्षण पूर्ण केलं. अरे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. पण माधव, तू एवढा स्वाभिमानी आहेस. अरे तू दुसऱ्या पुढे कधीही पदर पसरलाच नाही आणि म्हणूनच तुला हे परमेश्वराने घड दिलं. अरे बघ मनोहर, अरे या आनंदाच्या भरात मी तुला बस म्हणायला सुद्धा विसरून गेलो. ये बस. बाबा खुर्ची आणते मी. ठीक आहे. ये बस. छान झालं. हो, चहा घेऊन. बाबा मला 20 रुपये हवे. 20 रुपये कशाला गं? बाबा तुम्हाला माहित नाही का की आज राखी पौर्णिमा आहे म्हणून? अरे हो, मी राखी पौर्णिमा सुद्धा विसरलो आहे गं. 20 रुपये हवे का मग? हे घे 20 रुपये. हा, आणि एक काम कर, 10 रुपयाचे पेढे घे आणि 10 रुपयाच्या राख्या घे. ठीक आहे बाबा, येते. जा बेटा. बरं माधव, अरे आपला विजय कधी येणार? अरे आत्ताच त्याचा पोस्टामध्ये फोन आला होता. तो 12 वाजेपर्यंत येईल असं म्हणत होता. म्हणजे 12 वाजायला 5 मिनिट बाकी आहे. हो, येईलच एवढ्या. माधव,
माधव, तू एवढे दिवस अरे स्वप्न बघितलं की आपला विजय हा मास्टर व्हावा म्हणून, आणि ते स्वप्न आता पूर्ण साकार होत आहे. आणि हे मी तुझ्या स्वतःच्या डोळ्यात बघित आहे माधव, स्वतःच्या डोळ्यात बघित आहे. होय म्हणून एकदाच का माझा मुलगा जर मास्तर लागला ना, खूप काय बरं होईल. वाटतं विजय आला असणार. शब्बास रे माझ्या वाचा. बाहेर मोटरसायकलचा आवाज ऐकला होता. कोणी सोबत होतं का तुझ्या? बघा, माझा मित्र संदीप होता. मला तो मला बस स्टॉपवर सापडला आणि त्यानेच मला इथपर्यंत सोडून दिलं. मग त्याला घरात का बोलवलं? बाबा, त्याला महत्वाच्या कामाकरता बाहेर जायचं होतं ना, म्हणून तो इथपर्यंत आला. किती दिवसांनी बघतोय का तुला? कशा आहेस ग मंजू? मी बरी आहे. म्हणजे ही बॅग आतमध्ये नेऊन ठेव. आणि बरं का, इथे तुझ्या आवडीचा खाऊ आहे, तो खायला विसरू नको सर. ठीक आहे दादा. बरं बाबा, मी थोडा फ्री. पण माझ्या आवडीचं काही हा? तुझ्या आवडीचं पण आणलेलं आहे. मला विसरलं दादा. बॅगमध्ये आहे. अरे तुझा विजय किती संस्कारी आहे. अरे शहरात शिकला खरा, पण गावातली मान मर्यादा अजिबात विसरला नाही. अरे किती सुसंस्कारी मुलगा आहे. बस मनोहर, अरे लवकरात लवकर या नोकरी लागावी हीच माझी इच्छा आहे. अरे माधव, आपला विजय प्रथम श्रेणीत पास झाला. अरे कुणीही त्याला डोळे बंद करून नोकरी देईल. असं जर झालं नशीबच पावलं म्हणायचं. बरं माधव, ठीक आहे, मी येतो. भाऊ दादा फ्रेश व्हायला गेला? हो. हा? किती वेळ लागतो फ्रेश व्हायला? बराच वेळ लागलाय त्याला. ए दादा, बाहेर ये. अरे ये पटकन. किती ना पोरी बारी सारखा फ्रेश होतोय. ताई, मी तुला एक सांगू का? काय? आपला दादा शहरात शिकायला गेला ना, हा. तेव्हा सुद्धा खूप मेकअप करायला लागला आहे ग. मला तर त्याच्या गळ्यात एक प्रेमाचं प्रतीक असणारं एक लॉकेट सुद्धा आहे. मला तर वाटते हे मेकअप करायचे कौशल्य कोणतरी शिकवलं असणार. म्हणजे मंजू ही माझी चुगल्या करते. तर थांब, तुला सांगतो कसं मेकअप करायचं ते. बाबा, हल्ली तिला तुम्ही खूप लाडावून ठेवला हो. नाही, मी लाडावून ठेवला आणि तू रे. दादा म्हणजे सर्वात लहान आहे रे. हा? ती सर्वांची लाडकी आहे. चला आपण नाही तर कोण करणार? ये बस बस, पुष्कळ वेळ झाला आणि तुझी वाट बघत आहे. दादा आज काय आहे? विसरलास काय तू? हा? आज रक्षाबंधन. हे आहे लक्षात आलं. मग तुला राखी बांधायची आहे. बाकी हे काहीतरी म्हणते. रात्री आम्ही बांधणार आहे, पण दादा तुम्हाला पद्धती करू नको. मी अजिबात
जाऊ द्या. तिला गर्व वाटेल रे की कुणीतरी आपलं रक्षण करण्यासाठी आपला पाठीराखा उभा आहे म्हणून. जसं मला वाटतं. दादा मला तुझ्यासाठी काहीतरी म्हणावं वाटतं. माझ्या भावाची माया किती न्यारी. माझ्या भावाची माया किती न्यारी. तुझी बहीण लाखन न्यारी न्यारी न्यारी. माझ्या भावाची माया किती न्यारी. माझ्या भावाची माया किती न्यारी. तुझी भुजंगराव माझ्या आईचा तू डावाने घात केला तर त्याचा चढ उगवण्यासाठी ही प्रवीणा आता परिपूर्ण झाली आहे. लक्षात ठेव, अरे लक्षात ठेव, आता तुझा काळ जवळ आलाय. अरे ही नागिन आहे नागिन, अरे ही नागिन तुला दहशत बसणार नाही. नाही आम्ही परिपूर्ण आहोत. लोक ओरडून सांगायचं काय गरज आहे. नाही आम्ही बळीराम का बे? अहो प्रवीणाबाई, अहो आम्ही सुद्धा परिपूर्ण आहोत म्हटलं. तुम्ही तयार असाल तर सांगा. मी तर तयारच आहे, पण मला सांगा तुमचं नाव काय आहे? प्रवीणाबाई, माझं नाव पिपऱ्या. मग डायरेक्ट कसं पिपऱ्या सांगायचं ना, गाडीचा हार वाजवण्यासारखा पिप 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 कसं लावायचं? हा?
याचा काय प्रॉब्लेम आहे रे? त्याचा काय आहे प्रवीणाबाई, या पिपऱ्याले माणसाचा आर्थिक पुरवठा करावा लागतोय. अरे अरे आणि त्या माणसाचा आर्थिक पुरवठा केल्याशिवाय याचा कोंगा काही वाजे नाही. झालं सत्याना. प्रवीणाबाई, हा सगळा कायचा फरक हो? कायचा फरक कायचा फरक हा फरक सांगू का प्रवीणाबाई? याची माई याच्यावर लसीकरण नव्हती केली, हा त्याचा फरक हो. प्रवीणाबाई तसा आहे नव्हे. तुम्हाला बरं सांगू का, मी आमच्या गावच्या नर्साला विचारतो. नर्स का म्हणत होती, बाबा म्हणे तुला लसीकरण देवाले तुझी आणत होती म्हणे, तू असा पिरी पिरी ठोकस म्हणे. राव राव पिरी ठोकस म्हणे, त्याचा लसीकरणचा फायदा नोकरीला. आणि मी प्रवीण देशमुखाच्या शाळेत चपराशी तो झिपका चपराशी मध्ये तुम्हीच का? एक नंबर बाई. पण बाई तुमचं ते मस्त दिसते. दोन्ही पदकातून मुली म्हणतो तो समजतेस का बाबा तू? काही शिकू नको, जिभ्या तोंड सांभाळूनच बोलत जा. काय प्रवीणाबाई पटकन सांगतच होता, पण आपण सकाळी काय टाळणार आहे रे या माणसाची? काय म्हणतो मी? आणि मी काय म्हणतो, याचं जाऊन लग्न होईल, मग याचं कसं होणार? याची बायको येईल ना, मग हा का म्हणा डार्लिंग माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणा, पण याला काही म्हणताच येत नाही. मग तिच्या जवळ जाईल आणि का म्हणा डार्लिंग माझं तुझ्यावर प्रे 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 तू सोडून दे आता. त्रासेल तर त्रासू द्या, पण मी इथं नेमकं कशासाठी आलो हे तर सांग तू. अरे हो, तेच ते विचारते कशासाठी आला. कसं आहे प्रवीणाबाई, हा आमच्या मालकाला तुमची बघायची त्या मालकाला बघायची आहे ना, तर त्यांना सांगा का इथंच या म्हणून. प्रवीणाबाई तुम्हाला जिपऱ्याचे मालक साधे सुधे वाटले का ते? खूप मोठे शिक्षण महर्षी 15 शिक्षण संस्थाचे संस्थापक आहे. करंट देत राहायला. अबे पिपऱ्या, तुला अर्थिंग शिवाय बोलता येत नाही, तू चुप राहा. पण प्रवीणाबाई जवळ या, तुम्हाला एक खरंच सांगू का, माझा का नाही अर्थिंग एकदम पॉवरफुल आहे बा. कुठं वगैरे खर्च अजून झालाच नाही. आणि काय कसं आहे की पुरुषाचा स्पर्श बाईक झाला मग चांगलाच माहिती आहे तुला तर. म्हणजे तुझा कोणासोबत तरी पोरीसोबत लफडा झाला आणि त्याचा तुला करंट नाही लागला नाही, म्हणजे तुला चांगला अनुभव आहे त्या गोष्टीचा. नुसता स्पर्शच नाही तर हनीमूनची सुहागरात सुद्धा रंगवून झाली आहे बघा. अरे माझ्या आता चांगलाच आघाडीवर दिसते ना. हो दिसते बारी, पण याचे कर्ज नाही ठोक खतम. पण मला सांग, आता त्या पोरीसोबत लग्न करणार आहे का नाही करणार आहे, का धोका देणार आहे तिला? अहो प्रवीणाबाई, मी की नाही मी तिच्यासोबत लग्नच करणार होतो, मग? पण का एकदम अदृश्यच झाली ती. असं कसं झालं? हो बरं, मी काय म्हणतो प्रवीणाबाई, आता सुहागरात तर तुम्ही केले असेल. नाही मी काय म्हणतो, ते हनीमूनची सुहागरात केव्हा, ते हनीमूनची सुहागरात केव्हा सांगा बरं. बरं केव्हा केव्हा करते? रात्री करते. रात्री. आणि माझा एक नाही तसाच झाला पाहिजे. मी की नाही रात्री केला आणि सकाळी डोळे उघडलं पाहिजे
म्हणजे प्रवीणाबाई तुला सांगू का या वरच्या बोक्यांना ओरिजिनल मध्ये काही सांगितलं यांना जे काही केलं ते साऱ्या स्वप्नात असते तेव्हा मी का म्हणतो प्रवीणाबाई या वरच्या भोकाची भांगड सोडून द्या आणि माझा धरून घ्या अहो देशमुख साहेबाचा सौदा धरून घ्या सौदा आपण मी काय म्हणते की ते 5 तारखेला तुम्ही लावणी बघायला गेले ठीक आहे चला निघा अरे हाय कायची झाला होऊन जाऊ द्या 5 तारखेला यायचं मग भेटणार बघायला माझी लावणी मी काय म्हणतो अरे बाबा आता एवढ्या दिवसांना भेटला साहेब काय नाही प्रवीणाबाई आता इतके दिवसांनी एकदा मोठा आला होऊन जाऊ द्या कसं आहे प्रवीणाबाई आम्ही जे काही करतो सगळे स्वप्नातच करू जी प्रिया अरे एवढ्या दिवसांना मोठा भेटला झालंच पाहिजे निघा आता निघा सांगू का का सांगा काय तुला जी प्रिया हो कसं गाणं गायचं आग लई दिवसानं आग लई दिवसानं मिळाला मोका लई दिवसानं मिळाला मोका जवळ येण्याचा आग जवळ येण्याचा जवळ येण्याचा जराशी चला मस्त वाटलं चला तुम्ही निघा आता मग 5 तारीख पक्की ना चल बे प्रवीण देशमुख तर तुझ्याच नावाची ओळख राहावी म्हणून मी माझ्या विना नावाचं प्रवीणा केलं तर माझ्या आईला लावणीसाठी बोलवून तिला फसवून त्या देशमुखाने स्वाधीन केलं आणि त्या 15 शिक्षण संस्थेची मजुरी मिळवली होतीस ना पण प्रवीण देशमुख त्याचा सूड उगवण्यासाठी मी आज पायात घुंगरू बांधले आहे तेव्हा तुझ्या साम्राज्यांचा अंत झाला
तू कशाला आला? हे बघ समीर, जर तू लावणी ऐकण्यासाठी आला असेल तर ती आता ऐकता येणार नाही, कारण लावणी करण्याची वेळ आता निघून गेली. अरे बार गावीला तुला लावणी करावीची नव्हती. तर मी देशमुख साहेबांना तुझी खरी ओळख तेव्हा तुला खरं नाव सांगेन. तू माझ्याशी दगाबाजी करशील? हा? संदीपच्या मर्जीविरुद्ध कोणी वागलं संदीप त्याची पर्वा करीत नाही. माझं नाव काय? संदीप म्हणजे ठीक आहे, तर तुझी इच्छाच आहे तर करते मग सुरुवात.
कारण आता आमची राणी अशी तशी थोडीच आहे, ती तर एका मास्तराची बहीण होणार बहीण. बरं बाबा, ओळख पाळख ठेवा, येतो आम्ही. एकदा आदर्शी राहिला हा? आणि हा एका लोकांना घेऊन चालला का? मी शांत हो. अरे तू मला मनवण्याच्या आधी निघून चालला. कळतंय तुला काय करता येते? मला बोलायचं नाही आता तुझ्याशी. बरं माधुरी, सॉरी. मला आता वाटलं गेला की काय? एकदम थांबलं सारखं. मला आवडत आहे. हो, मला माहिती आहे तुला त्याला आवडत आहे. म्हणून मी कितीही रागात असले ना तरी मला चण्याच्या साळाचा सहज चढवतो आणि फुलवतो सुद्धा. अगं तसं नाही, ते माझं तुझ्याबद्दलचं प्रेम आहे. हो का? म्हणून उशीर लागली नाहीस का मला भेटायला? हेच प्रेम तुझं? अगं, जरा मला लेट झालं, मी फसलो होतो ट्रॅफिक मध्ये. अरे नाही, तुला यायला काही मिनिटच नसेल म्हणून तू फसला. अरे बाबा, ट्रॅफिक होती तळोदीमध्ये. असं होतं का? बरं. मी राजा तू राणी. घरचे लोक विरोध तर करणार नाही. हे सांग ना. अगं वेडे, काय बोलते? अगं आपलं प्रेम वाचलेचं नसून हृदयाचं आहे. हो तर मी माधव मामाची व ते तू मला दिलं नाही. आणि स्वतःहून गेला खरे भीक व्हायची ना तुला द्यायची. हे प्रेम मागून मिळत नसते किंवा
अरे प्रेम मनानं करायचं, पण प्रणय केला तणासोबत करायचे. आणि त्यासाठी माझं तर एकदम सक्षम आहे, सक्षम. माझ्या मारा सालीने. पण तू विसरली. माझ्या प्रेमाचा जर स्वीकार केला असता, तुझ्या कुटुंबाचं भाग्य फिरवलं असतं. पण शाळेत मात्र एका हायस्कूल शिक्षकाची जागा रिक्त आहे. तेव्हा तुमच्या ओळखीपैकी एखादा शिक्षक असेल तर बघा. देशमुख साहेब बरी आठवण काढली. अरे तो आपला माधवचा मुलगा आहे ना विजय, अच्छा, तो बीएडच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत पास झाला. आणि हो, तो हुशार पण आहे आणि संस्कारी पण. अच्छा, तुम्ही म्हणतात तर देऊन टाकू त्याला नोकरी. पण भुजंगराव, मी काय म्हणतोय, हा संधी मधूनपर्यंत आला नाही. त्याला तुम्ही बोलवायला पाठवलं का? नाही, मग मी त्याला निरोप दिला होता चित्राजवळ, पण अजूनपर्यंत तो पोहोचला नाही. अजूनपर्यंत कसा आला? काय माहित, कुणास ठाऊक. पण त्या विजयला नोकरी देणे मला पसंत नाही. अरे संदीप, पण त्याला नोकरी देण्यात अडचण तरी का? आणि एरवी अशी हुशार मुलं भेटतात तरी कुठे? देशमुख सर, आज आपण एकटा त्या विजयला मिळाला नाही तर संदीपला. अरे पण तुझी विजयाशी कसली दुश्मनी? तो तर तुझा जिवलग मित्र. जंगराव मित्र आहे आणि असणार यात भरपूर फरक आहे. या लोकांना कळते पण ओळख नाही. त्याचाच तर फायदा आम्हाला घ्यायचा आहे भुजंगराव. हा देशमुख साहेब. काय देशमुख साहेब? पण मी त्याला बोलवायला पाठवलं होतं आणि नकार तरी कसा देऊ? ते तुमचं तुम्ही ठरवा. पण मी सांगतो त्याला नोकरी द्यायची नाही. अरे संदीप, पण माझं ऐकून तर घे. मला कुणाचं ऐकायचं नाही. जर का आपण त्याला नोकरी दिली तर आपलं गुपित कारस्थान संदीप, तू या देशमुखला धमकी देतोस? धमकी नाही देशमुख साहेब, धमकी वदा चेतावणी समजा. येतो मी. देशमुख साहेब, म्हणजे संदीपचं असं विजयच्या एकाची वागणं मला काहीतरी वेगळंच वाटतं. होय ना भुजंगराव? आणि मला देशमुख साहेब आधी कुठंतरी मुद्दाय. नाहीतर कालपर्यंत हा संदीप मला म्हणायचा की साहेब आपल्यासाठी वाटेल ते काम करेल, नोकरी मात्र माझ्या मित्रालाच द्यायची. देशमुख साहेब, आपण जर संदीपच्या मनासारखं केलं नाही ना तर तो आपला बिलगा खोलेल.
या माधवराव या, बसा. अरे विजय, कसा आहेस तू? अच्छा. तर देशमुख साहेब, हा माझा मुलगा बीएडच्या प्रथम श्रेणीने पास झालेला आहे. अच्छा. अहो माधवराव, तुमच्या मुलांनी खूप चांगले मार्क्स मिळवले. मग माझी नोकरी पक्की समजायची ना साहेब. कसं आहे ना विजय, तुला नोकरी देऊ, पण त्यासाठी तुला संस्थेला 4 लाख रुपये डोनेशन मधून मोजावे लागतील. 4 लाख रुपये? बरोबर. अहो देशमुख साहेब, मी एक गरीब शेतकरी आहे. कुठून देणार 4 लाख रुपये तुम्हाला? साहेब दया करा वा आम्हा गरीबावर. आधीच माझे बाबा माझ्या शिक्षणासाठी कर्जबाजारी झाले आणि पुन्हा त्या 4 लाख रुपये नाही साहेब, नाही. हे शक्य होणार नाही साहेब, हे शक्य होणार नाही. देशमुख साहेब, अहो माझा मुलगा फार हुशार आहे. अहो बीएडच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये पास झालेला आहे. ते बरोबर आहे माधव. तुमच्या शाळेची भरभराट होईल माझ्या मुलाला जर घेतलं तर. अरे माधव, शाळांच्या प्रगतीसाठी पैसा लागतो. या प्रत्येक मंत्रालयाच्या टेबलावर पैसे मोजावे लागतात, तेव्हा कुठे या शाळेला मंजुरी मिळते. समजलं? देशमुख साहेब, दया करावं आमच्यावर. मी तुला एक शक्ती देतोय. कोणती सांगा? तुझ्याकडे 4 लाख रुपये जमणार नसतील तर तू पैसे नको देऊ. पण शाळेच्या इमारत बांधण्याकरिता तुझ्या नावे असलेली 2 एकर जागा देशमुखांच्या नावे कर. अरे ते माझी जमीन नसेल, ती माझी गाडी आहे. अरे ते कधी शक्य होणार नाही. साहेब साहेब हवं तर 4 लाख रुपये माझ्या पगारातून कपात करा, पण त्या जमिनीचा सौदा करून माझ्या बाबांना विसरू नका साहेब. अरे संदीप, कसं आहे ना, तुझा जरी अर्धा पगार जरी कपात केला ना, आणि त्याला 7 वर्ष लागतील आणि अप्रूव्ह यायला 2 वर्ष, म्हणजेच टोटल 9 वर्ष लागतील. आणि कसं शक्य आहे? साहेब, हा दया करावं ना गरीबावरती. खूप काय खंडे लागलं आम्हाला. अरे माधव, तुझ्या गरीबावर आम्ही असेच दया करीत राहू ना, तर एक दिवस आम्ही भिकारी होऊन जाऊ आणि तुमच्यासारखे किडे मकोडे माझ्या डोक्यावर नाचायला लागतील. आणि हे या प्रवीण देशमुखला नको आहे. आणि माधव, भिकाऱ्यांनी नोकरीचे स्वप्न कधी बघायचेच नसतात. अरे माधव, तुला तुझी जमीन इतकीच प्रिय आहे ना, तर त्या बैलाऐवजी तू आपल्या मुलाला दूध ना, मग पिकाव सोना बिंदास. चल चला जाऊ इथून. अहो कुणासमोर जायची भीक मागता येते? या या भिकाऱ्यांकडे ज्याची पैशाची जोडी सदा रिकामीच असते, ते काय तुम्हाला द्यायची भीक देणार आहे? अहो बाबा, हे शिक्षण संस्था चालवणारे शिक्षण मार्जिन असून पैसा कमावणारे ते दलाल आहेत, दलाल. चांगले नाही माहिती आहे मला कुणासमोर उभा आहे ते. गोरगरिबांचे रक्त घेऊन बांधलेल्या या या दलालांच्या महाबंगल्यात उभा आहे मी. अरे शिक्षण संस्था काढून कोणी शिक्षण मार्जिन म्हणत नाही, तर त्यासाठी माणसानं मनानं निस्वार्थी व्हावं लागते. त्याचा बेलगाम दलाल नाही. पण एक लक्षात ठेव, एक दिवस असा येईल की साला तुला पुत्र सुद्धा विचारणारे, पुत्र सुद्धा. देशमुख साहेब, असं वाटलं होती तर विजयाचा क्रोध जर वाढला तर तो आपल्याला धावून येणार. भुजंगराव, ते कसं शक्य आहे? अहो भुजंगराव, ही गरीब शिकलेली मुलं मारकाट करायला घाबरतात, कारण त्यांना आपला पोलीस रेकॉर्ड साफ ठेवायचा असतो. पण भुजंगराव, ही प्रवीणा आली कशी नाही? देशमुख साहेब, मी पिकाला पाठवलंय तिच्याकडे. ते येईलच एवढ्या. अच्छा, तिसऱ्या तुम्हाला आणि प्रवीणा कुठं? आले की काय तिला? आटेवात बसले, कारण इथं माधव काका वगैरे होते ना, म्हणून. चूक मूर्ख कुठला?
ठीक आहे मग बोलव तुला पटकन. हो गुलामराव, हा काय प्रकार आहे पिंपऱ्याचा आणि आपण हात लावतात तो बोलायला लागला. अहो देशमुख त्याचं काय आहे की शिपऱ्याला माणसाचा स्पर्श केल्याशिवाय त्याला बोलताच येत नाही समजा. या प्रवीणाबाई या. प्रवीणाबाई लावणी एकदम अशी भंगार होती. स्नेह समाजामध्ये पहिल्यांदा तुमचाच कार्यक्रम झाला पाहिजे. अरे पिंपऱ्या तू गप्प राहा, चुप जरा तुझं. मला कसं द्या, कशाला चिडता बिचारा. मला अजिबात वाईट वाटत नाही. बरं प्रवीणा चल कर लावूया सुरुवात. करते सुरुवात. साजना
बरं येऊ साहेब. ठीक आहे. आपण फक्त रोकडा तयार ठेवा. बरं, येतोय मी. नोकरी मागायला जरी गेलो ना तरी ते डोनेशन मागणार बाबा. बाबा मला तर असं वाटतंय की आता मला बेकारीचं जीवन जगावं लागलं. नाही विजय, अरे आपण परमेश्वरावर विश्वास ठेव. अरे तो अडीच दिवसाकडे मागतो. वा वा वा, त्या परमेश्वरावर विश्वास ठेव. मग तो परमेश्वर काय मला 4 लाख रुपये आणून देणार आहे का? नाही हो बाबा, नाही. अहो ती 4 लाख रुपये आपल्याला जमा करावे लागतात. अरे हे माझा, अरे ये म्हणून ये. या बसा. अरे मी बसणारच आहे. त्यात आणि हे कसे आहे? अरे माझ्यावर 2 गुंतवणूक आहे. आणि एक म्हणजे नागपूर तालुक्याच्या कोर्टात जज म्हणून माझी नियुक्ती झाली. अरे अभिनंदन अभिनंदन. आणि दुसरी जे गुंतवणूक आहे ते मात्र तुझ्यावर अवलंबून आहे. म्हणजे मी आता काही समजलं नाही म्हणून. हे बघ माधवराव, तुझ्या माधुरीला माझ्या घरची सून बनवायची होती. आणि त्यात जर तुझा होकार असेल तर नाही म्हणून. अरे तू म्हणतोस तर सर्व काही ठीक आहे, पण लग्नाचा खर्च मी तर करणं करू शकणार अरे नाही. त्याची काळजी तू करू नको. अरे लग्नाचा खर्च मीच करणार आणि कोणी सुद्धा कोणी करणार. माधवराव, अरे माधुरी कॉलेजला अरे गेली. जरा तिला काय अरे ती कॉलेजला गेलेली आहे. बरं ठीक आहे. विजय तुला लग्न मान्य नाही का? मग विजय, तू असा उदासीन का? कदाचित माधुरीचा जोडीदार म्हणून मी तुला मान्य तर नाही ना? तुझ्यासारखा जीवनसाथी माझ्या बहिणीला मिळणे म्हणजे माझ्या बहिणीचं. मग काय रे माधव, या उदासीनतेचं कारण तरी काय? अरे काही कारण बस असं. अरे माधव, असं कसं शक्य आहे? अरे काहीतरी कारण नक्कीच आहे. हे बघ माधव, अरे हे आपल्या जीवलग मित्राला सुद्धा सांगणार नाही. मामा मीच सांगतोय. मी आणि बाबा त्या देशमुखाकडे गेलो होतो. मग काय म्हणाला तो देशमुख? काय म्हणणार? 4 लाख रुपयाची लाच मागितली त्यानं. आणि भिकारी भेटले. बस बस, एवढीच गोष्ट. अरे माधव, मग मला विचार असं वाटलं नाही का तुला? काय रे माधव, आम्ही का अर्धे वाटलं का तुला? नाही मनोहर नाही. अरे तुमच्यासारख्या माया श्रीमंती गर्व नसणार तर 100 एखादच मनुष्य मिळतो. पण मनोहर, अरे हा पैसा इतका वाईट असतो की पैशानेच माणसाचा शत्रुत्व निर्माण होतो. आणि या पैशासाठी माणूस मित्राचा वैरी होतो. आणि हे बघ म्हणून, आणि हा खूप पैसा देऊ तू माझी असं आपण मात्र हे करू नको. माधव, अरे कमीत कमी या विजयच्या नोकरीसाठी तरी माझी मदत केली. अरे त्याचा पगार मिळाला की परतफेड करीत असेल. नाही म्हणून, अरे पैसा देऊ तू माझ्या स्वाभिमानावर माझा ठेच पोचू नकोस. मला आग्रही करू नकोस. मला हे मान्य नाही म्हणून. बरं ठीक आहे, जशी तुझी मर्जी. अरे माधव, तालुक्याला सर्व व्यवस्थित झालं की अरे साखरपुडा आणि लग्न एकाच वेळी उरकून टाका. बरं माधव, येतोय मी. बाबा मग यावर एकच उपाय आहे. आपण आपली जमीन त्या देशमुखांना देऊन टाकायची आणि मग माझ्या मिळणाऱ्या पगारातून ती सोडून घ्यायची. नाही नाही विजय, ते तरी शक्य नाही बाबा. अरे ती जमीन म्हणजे माझी गाडी आई आहे, गाडी आई आहे, आणि ते तर मी कधीच देऊ शकणार
वर्गातील मुलं मला विचारत होती की तुझा दादा काय कशासाठी आला आहे. तर मी त्यांना काय सांगितले माहिती आहे? मी त्यांना सांगितले माझा दादा मास्तर होणार आहे, मास्तर. नाही होणार मी मास्तर. शेताची पोती वाहणारा हमाल लावणार आहे, हमाल. अगं खरं तेच बोलतोय माधुरी. कारण मास्तर होण्यासाठी लाच द्यावी लागते आणि ती लाच दिल्याची लायकी तुझ्या दादाची नाही माधुरी, तुझ्या दादाची नाही. यावर दुसरा काही उपाय नाही का? अगं दुसरा आणि तिसरा पण उपाय आहे. आपल्याला आपली जमीन त्या देशमुखांना देऊन टाकावी लागणार आहे. पण तिला दुसऱ्याच्या नावे करता येणार नाही ना, कारण ती आपली काडी आई आहे ना, काडी आई. ते अजय आणि मनोहर मामा आले होते. त्यांनी मदत करतो म्हटलं तर बाबांच्या स्वाभिमानाला ठेच लागते. मला तर असं वाटते की मला आता नोकरी मिळणारच नाही. बस फक्त हमाली करणे फक्त हा एवढाच एकमेव उपाय आता माझ्यासोबत शिल्लक. सोपा मार्ग आहे. बघ पटलं तर कोण संदीप? होय मी रस्त्याने जात होतो. काय तुमच्या घरात जोराचा बोलण्याचा आवाज आला आणि इथं आलो होतो. तुमचं काहीतरी उपाय पाहिजे होतं म्हणजे तुला पटलं तर ठीक. अरे बघ सांग ना पटकन. माधुरी संदीपसाठी चहा द्या बरं. अरे संदीप सांग बेटा कसला उपाय लवकर सांग. पण माधव काका मला नाही वाटत तुम्हाला तो उपाय पाहिजे. अरे तुझा कसला उपाय ते तरी सांगून बघ ना बाबा. तो उपाय सुद्धा करता येईल आपल्याला. विजय तुझी बुद्धी पाहून तू 1 रुपयात उत्पत्ती बनू शकतो. तुझ्याकडे चाणाक्ष बुद्धी आहे आणि ती चाणाक्ष बुद्धी माणसाला लखपती बनवू शकते. म्हणजे सांग तुला म्हणायचं तरी काय आहे? तू माझ्यावर वाईट व्यसन तर लावणार नाहीस ना? तुम्हाला काय वाटतं तेच माधव काका काय सांगितलं मात्र करू नकोस तू. गरिबीवर मात करण्याचं 4 लाख रुपये डोनेशन भरण्याचं. फक्त आणि फक्त एकमेव उपाय तो म्हणजे जुगार जुगार आणि जुगार. अरे खबरदार माझ्या मुलाला असं लहानपणाचं व्यसन लावू शकतो. पण विजय असं मात्र करू नको. खूप चांगला सुशिक्षित मुलगा आहे. याचा विचार कर. गरिबीवर मात करण्यासाठी, शाळेत डोनेशन भरण्यासाठी, 4 लाख रुपये गोळा करण्यासाठी फक्त एकच आणि एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे फक्त जुगार. बाबा माझ्या नोकरीसाठी मला पैसे हवेत, पैसे. आणि म्हणून बाबा मी एक निर्णय घेतलाय बाबा. होय बाबा मी आज जुगार खेळणार. होय बाबा मी जुगार खेळणार, जुगार. अरे आपण या गरिबीमध्ये समाधान तो मात्र हा मान्य सुद्धा मात्र मानेल नाही बाबा. हे असं करू नको, पेढा नको करू असं. अहो बाबा या गरिबीनं काय दिलंय मला? हे जग इथली प्रत्येक माणसं पैशावर चालतात, पैशावर. पैसा असला की लोक मागे मागे येतात आणि पैसा नसला की एक लोक लातेने धुडकावून लावतात. नकोय बाबा मला असलं जीवन नको. या गरिबीत राहून फार हाल अपेक्षा सहन केल्या. अहो क्षितिजा पलीकडची फार मोठमोठी स्वप्न बघितली होती मी. पण पैशा विना त्या स्वप्नांना पायदळ तुडवल्या. पण बाबा आता तसं होणार नाही. आता
पैसे कमावणार, खूप पैसे कमावणार आणि त्यासाठी मी खेळत राहणार जुगार जुगार आणि फक्त जुगार. दादा या संगीतचा अजिबात ऐकू नकोस. अरे हा तुझं जीवन बरबाद केल्याशिवाय राहणार नाही. अरे माझ्या विश्वासात हा मान होत नाही रे. हा मान होत नाही. हाय मान आहे, हाय मान. अरे तुझ्या आयुष्याची राखण केल्याशिवाय राहणार नाही रे तू. तुझे हात सोडतो रे. चांगलं वाईट मला चांगल्या प्रकारे करता येते आणि तुमचं ऐकून घ्यायला मी काय आता गोकुळ पाठवू राहिलो नाही. समजलं? दादा जुगारात वाईट ऐकते दादा. दादा तू जाऊ नकोस रे दादा. चल बाजूला Oh